नमस्कार, मी विशाल परदेशी आणि पुन्हा एकदा एक रंजतदार लढत असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघात मी आहे. इथे एकीकडे जर आपण पाहिलं तर महायुतीकडनं रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि दुसरीकडे महाविकास आघाडीकडनं धैर्यशील मोहिते पाटील हे रणांगणामध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे ही लढत फार जोरदार होणार आहे. चला जाणून घेऊयात की माढावासियांचा नेमका मूड काय. माळशिरसमध्ये मी आत्ता क्षणाला आहे आणि काही लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. दादा, काय चाललंय, काय मूड आहे? जोरदार एकदम. ऊन टळटळीत आहे ना, गरम होतंय सगळं. खूप ऊन आहे. होय ना. आणि आता चालू आहे. आज काल फॉर्म भरले सगळं दोन्ही उमेद. काय इलेक्शन जाणवते का, निवडणूक जाणवते? नाही एवढी काही जाणवत येते. का? नाही काय एवढं काही म्हणजे प्रचाराचा काही विषय नाही अजून चालू. लोक अजून घरापर्यंत, उमेदवार घरापर्यंत येऊन नमस्कार नाही 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 अजून काहीच नाही. कोणताच उमेदवार अजून कुठे पोहोचलेला नाही. बघू आता येतील. आता ज्यावेळेस नारळ फोडला त्यावेळेस उमेदवार येतील. आता मग आता या क्षणाला काय मूड आहे? आम्हाला काय पाहुणचार करण्याचा मूड आहे की नाही तुमचं काही? हो आहे ना 100%. मानवासी पाहुणचार करणार. नक्की नक्की नक्की. कोणाचा करणार पण? नाही आहे मोदी साहेबांचं आहे विषय. त्यांचाच पाहुणचार होणार. हो नक्की. मग आता तुम्ही त्यांचा पाहुणचार करणार, नंतर ते पाहुणचार करायला दिसणार पण नाहीत काय? हा ना. नाही आहे मोदी साहेबांचाच आहे विषय. ठीक आहे ठीक आहे. हा दादा, वा 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 वा, एकदम जोरदार थंडगार ज्यूस. काय कुठले कुठले ज्यूस मिळतात? ज्यूस इथं आपल्याकडे पायनॅपल आहे, मँगो, चिकू. होय ना. हा कलिंगड आहे. तर आम्हाला एखादा ज्यूस पाजा. हो पाच ना नक्की. आमचा तुम्हाला गुढीवर मँगो ज्यूस प्यायचा. मँगो मँगो मँगो. मँगो पाच. बरं, आता मी एक प्रश्न विचारतो. दोन्ही उमेदवारांपैकी कुठला एक उमेदवार आला आणि त्यांना दोन प्रकारचे वेगवेगळे ज्यूस पाजायचे झाले, तर कोणाला कुठला ज्यूस पाजाल आणि कोणाला कुठला? चला असं म्हणा, रणजित दादा आले तर कुठला ज्यूस पाजाल? रणजित दादा आले तर त्यांना चिकू. चिकू. हा. का चिकू? कारण की तसं काय नाही, चिकू आहे दोन्ही पण चांगले. हा का चिकू? का बा चिकू? चिकू कसं त्या आर्टिफिशियल नाही काय नाही. राजकारणी लोकांना कसं आर्टिफिशियल चालत नाही जास्त. ते अच्छा, काम थोडंसं करण्यात चिकूपणा केलेलं नाहीत ना त्यांनी? नाही ना? नाही ना तसं केलंय काही काम. नाही. बरं, काम आणि मग धैर्यशील दादा आले तर? धैर्यशील दादा आले तरी कोणी आलं तरी काम करण्याशी मतलब आहे आपण तसं कुठला काही ज्यूस पाजणार मग? नाही. धैर्यशील दादा आले तरी त्यांना मँगो. मँगो. मँगो असं दादाचं उत्तर आहे. होय ना. वा वा वा, बरीच लोक या ठिकाणी दिसते. हो या का पुढं? नाही नाही बोलायचं म्हणतात बाबा. आम्ही नाही बोलणार बाबा. हे दादा जोरदार एकदम बर्फ झोडायचं काम करतोय. चला आणखीन पुढे येऊयात, काकांशी बोलूयात. काय काका, काय चाललंय? काय निवांत आहे, आनंद आहे. एकदम. आनंद आहे, एक नंबर. हा, चहा एकदम जोरदार जमला. नाही तुम्ही आता पिलाच वाटतं. हो. किंवा चहाला काय उकळी केलेलं? आलीये का? हो आली उकळी आली. हो. मग इथं कोणाच्या प्रचाराला उकळी आलीये? नाही प्रचाराचा वगैरे आमचा राजकारणात काही संबंध नाही, पण मतदान तर करताना. हा मतदान करतो. मग कोण निवडून येतंय? काय मूड आहे? नाही काय असतं, पब्लिक जी सिटी आहे हम्म. ही हा आता 3 एके 4 एके इथं उभा राहणार आहे. हा त्यात ते पब्लिकचं जे आहे हा. की कुणाला मत द्यायचं कुणाला नाही ते माझ्यासारखा गरीब व्यक्ती सांगू शकत नाही. पण तरी तुमचा अंदाज काय? अंदाज बघा पब्लिकच्या हिशोबाने माझं काय नाही. अरे काका हुशार आहेत, स्पष्टपणे सांगत नाहीत काका एकदम. चला आणखीन काही पुढे जाऊयात, काही लोकांशी आणखीन बोलण्याचा प्रयत्न करू. राम राम काका, काय चाललं? काय नाही बरं आहे का? हा, मुंबईत येणं बिणं होतंय की नाही तुमचं? नाही, कधीच नाही येणं झालं? हा? कामानिमित्त मंत्रालय वगैरे असं काहीच नाही एक बरे आलतो. हा. आमचे गाववाले वसायला कामाला होते त्यामुळे हा. आपलं भेटायला यायला. भेटायला? पण कधी मंत्रालयात कामानिमित्त वगैरे असं काहीच नाही ना? नाही हा? काय सध्या वातावरण काय? हा, लय कडक होणार. कडक ऊन आहे ना. कडक होणार. या उन्हात तरी आपलं काम करायचं, फिरायचं आपलं, है ना. बरं मला सांगा, काय इथं लोक निवडणुकीबद्दल काही चर्चा करतात की नाही? करणार की करते होय. की. काय तुमचा अंदाज, कोण येतं इथं निवडून? काय इथं बरं का हा काय लोक म्हणते ते हा ह्या काँग्रेसवाल्यांनी कवा 10 रुपये पाजा नाही काय हा. नाही. मोदी सरकारनं हम्म, घरटे 3,000 अमुक तमुक सोडलं. हम्म. तोच आमचा आहे बाप होय ना. असे बोलते. मग त्यांनी कुत्र जर उभा केलं हा तरी तरी निवडून. काकाचं उत्तर फार भारी आहे. हा तुमच्या हात पाहू. अरे, मेहनतीचा हात आहे बरं काकाचा, एकदम जोरदार आहे. हात बघत नाही मी, पण हात बघा, शेतकऱ्याचा हात आहे हा. है ना, शेती वगैरे. हा शेती. फार छान वाटलं तुमच्याशी बोलून. मग माऊली काय? मला त्याची आयडियाच नाही काय. काहीच नाही आयडिया. बिलकुल याने आयडिया interest कसली आहे मला तेवढं बिलकुल सांगा. interest नाही त्या बाबतीत. नाही नाही, नका तुम्हाला इंटरेस्ट असू देऊ. मला ह्याच्याबद्दल इंटरेस्ट कशात आहे ते काहीच सांगा ना. विचारू नका. इंटरेस्ट कशात आहे? मला फक्त शेणीत इंटरेस्ट आहे. शेणीत? पण बाकी काय मला विचारू नका. काहीच नाही. अजिबात. बरं, सेनेबद्दल तरी थोडं सांगा. नाही हेच फक्त इंटरेस्ट आहे उद्धव ठाकरेबद्दल. हा. बाकी काय विचारू नका आणि सांगू शकत बी नाही. उभा टगट.
आवडतात तुम्हाला खूप? एक नंबर. एक नंबर नेता आहे का बरं? आता ही सांगू शकत नाही. अच्छा, हे सांगू शकत नाही ते म्हणे इंटरेस्ट आहे म्हणतात, पण हे सांगू शकत नाहीत म्हणतात. मावशी नाही, मावशी चालल्या, काकाही गाडी काढतायत. एक मिनिट, नको 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 म्हणायला लागलेत ते, निवडणुकीवर चर्चा नको म्हणायला लागलेत. आपण थोडं पुढे जाऊ आणखीन. हा, तुमच्या आणखीन एक काका आहेत. जरा बोला की, पुढे येऊन काय करायचं? पुढे आल्याशिवाय मतदान होणार आहे होय? या नाही, पण काय वातावरण आहे इकडे? काय आपल्याला माहित नाही होय का? लोक तर म्हणतात धैर्यशील दादा, धैर्यशील दादा निवडून आपण कुठं नसतोच राजकारणात, आपण आपलं घरचं काम. बरं, मग काय पक्षाला पाहून मतदान करता, उमेदवाराला पाहून करता? उमेदवारालाच करावं लागेल. होय ना? वा वा वा. पण मग काय तुमचा अंदाज, मूड काय? मूड काय आता मोहिते पाटील. मोहिते पाटील म्हणतो. महाशिरस मधला हा अंदाज. अय, ऊन आहे डोक्यावर, आमच्या डोक्यावर काहीच नाही, तुमच्या डोक्यावर काय? ही काय उन्हासाठी टाकले कापड होय ना? गमजा आपण डोक्यावर काय घर बी घराचं छत बी दिले का सरकारने? नाही. कोणाला? कुठले आहे तुम्ही? आम्ही माडा. माडाची का? अरे माडामध्ये तर धूम आहे. हे बघा, एक मिनिट, कॅमेरा दिसू द्या तुम्ही. हा, बरं का? काय केलं सरकारने? दिलं का काही? काय नाही दिलं ना? सरकारवर आम्ही नाराज आहे. आम्हाला शेतकऱ्याला काहीच नाही. काय द्यायला पाहिजे होतं? आम्हाला काय शेती मालाला भाव पाहिजे होता, हा, दिला नाही ना. होय का? तुम्हाला दिलं का काही? काय नाही दिली. तरुण मुलांनी आता बेरोजगार झालेत, हा, भयान परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रात. आम्हाला जर सांगा ना, इथं कोण उभं आहे निवडणुकीला? आता सध्या भाजपचे सध्याचे खासदार रणजित निंबाळकर हा, आणि आपले आता महाविकास आघाडीचे धैर्यशील भैया मोहिते पाटील. काय मूड आहे? कोण निवडून येतंय? कोण बाजी मारतंय? धैर्यशील भैया मोहिते पाटील मोहिते पाटील. होय ना? मोहिते पाटील केलंय काम त्यांनी? काम केलं. केलेलं आहे काम. पण ते लोक म्हणतात घराणेशाहीचं राजकारणी म्हणून. नाही. नाही, नाही. नाही, नाही. घराणे साईडचं काही नाही. हा, होय ना? तसं नाही, नाही ती नाही येतात निवडून. येतात 100%. लोकांचा वेगवेगळा मूड आहे, कोणाचा कोणाला पाठिंबा, कोणाचा कोणाला पाठिंबा. महाशिरसमध्ये आपण गप्पा मारल्या, लोकांशी संवाद साधला. इथूनही पुढे आपण जाऊ अकलूजमध्ये पाहू की काय म्हणतात लोक. चला. वडापाव कितीला दिला? 10 रुपये. 10 रुपयात वडापाव. हा. मुंबईचा वडापाव खाल्ला करा आमचा कधी कधी? हो, खाल्ला ना. पण कशी टेस्ट मुंबईच्याच वडापाव सारखी? हो हो, त्यापेक्षा भारी. भारी का हा भारी? हा भारी आहे. एकदम भारी. हो. मग इथं कोण भारी? हा? इथं कोण भारी आहे? कोण आहे? धैर्यशील भैया दुसरं कोण नाही? आहे, पण काय नाही. धैर्यशील भैया 100%. लोकं म्हणतात निंबाळकर येतील म्हणून. नाही ना. काय बोलायचं? मला तुम्ही काय म्हणताय? आम्ही काय बोलायचं आणि तुम्ही काय बोलायचं? बोलायचं तुम्हीच आहे आता. तुम्ही इलेक्शन बद्दलच बोलणार. हा, इलेक्शन बद्दल बरोबर आहे, पण जाऊ दे, दुसरं काहीतरी असतं की नाही माणसाला. संसार पाणी आहे की नाही इलेक्शन व्यतिरिक्त? हा? बरं, काय दिलं नारळ पाणी? नारळ पाणी 40 रुपये. आमचं नारळ पाणी पिण्याचं मूड आहे, लय टळटळीत ऊन आहे. एवढ्या सगळ्या उन्हात तुम्ही उभं राहून काम करता. बरं, मला सांगा, आता आपण अकलूजमध्ये आहोत, आम्ही माळशिरसमध्ये होतो, लोक वेगवेगळी मतं व्यक्त करतायत. कोणी निंबाळकर म्हणतं, कोणी मोहिते पाटील म्हणतं. आता इतकी वर्ष अकलूज बदलताना तुम्ही बघता, तुमचा काय अंदाज? आमचे मोहिते पाटील आमचे नेते, त्यांचं कार्य चांगलं आहे. धैर्यशील दादाचं. हो, मग ते तर म्हणे भाजपमधनं बाहेर पडले आणि तिकडे तू तरी तिने हातात घेतली, लोक नाराज आहे म्हणतात. त्यांनी दिलं नाही ना आधी. नाही, हं. त्यांनी न्याय दिला नाही. नाही दिला नाही. तुम्हाला पटलं नाही का? म्हणजे नाही नाही, पटलं नाही मला. त्यांना उमेदवारी नाही मिळाली म्हणून पटलं नाही तुम्हाला? नाही पटलं. नाराज आहे तुम्ही? हो. बर, ठीक आहे. काका आणि म्हणले. आमच्या बहिणीलाच मत देणार आम्ही. होय ना? हो, मोहिते पाटील असं मोहिते बर, पाटील त्यांचंच समर्थन. होय ना? का कुठले? आम्ही लांबच आहे बाहेरचं. लांबचे बाहेरचे. हा? काय इथं कशामुळे येणं केलं? ही कपडे घ्यायला घेतले कपडे, गाडी खरेदी, परवडताय ना सगळं? काका म्हणजे परवडतंय, आनंदी आनंद आहे. एक दादा आपल्या बरोबर. काय मूड आहे? काही समजा डोक्यावर ऊन आहे, घाम निघतोय माणसाचा, नुसता कार्यकर्ता पळतोय, तुम्ही पळताय गाडीवरती. खरंय की होय ना? पळायला लागतंय. पळायला लागतंय. का लागतं पळायला? काहीतरी सरकार आपलं भलं करेल या हिशोबानं पळावं लागतं. काय लोक म्हणतात काय भलं केलं नाही म्हणतात. नाही केलं भलं, काय केलं का भलं? होय ना? हा. कोणी भलं केलं? भलं तसं कुणीच केलं नाही, पण कुणीतरी भलं करणार यावं अशा अपेक्षा आहे. अबे, उम्मीद पे दुनिया कायम आहे. हो, 100%. हाय, अजूनही उम्मीद आहे. अजून उमेदच आहे. अकलूज मध्ये उम्मीद कायम आहे. तरुणांना रोजगार नाही, हं. लोकांना हाताला काम नाही, हा, महागाई वाढत गेली. हा. कसं जगायचं लोकांनी? हे अवघड होऊन गेलं सगळं. हा, कसं जगायचं लोकांनी काय सांगा. करता तुम्ही? हा? काय करता? आता मी एज्युकेशनला आहे. एज्युकेशनला का? बरं, काय अकलूज मधला मूड? अकलूज मधला मूड असा आहे की चालूला भारतीय जनता पार्टीनं जे उमेदवार दिलेला आहे हा. तो उमेदवार आम्हाला मान्य नाही. बर, त्या माणसानं, निंबाळकर. हा, निंबाळकर, आजपर्यंत त्या माणसाने एकदाही अकलूज मध्ये पाऊल टाकला नाही. कोण निवडून येतं मग? आता ह्या वेळेला 100% राष्ट्रवादी. राष्ट्रवादी. कोण पण?
राष्ट्रवादीच. कुणी काही येणार राष्ट्रवादीत नाव घेणार नाही आम्ही, पण फक्त निंबाळकर नको आहे आम्हाला. हे म्हणतायत भैयासाहेब, लोक म्हणतायत निंबाळकर. काय मूड आहे? आमचं बायासाहेबच. भैयासाहेब, दुसरं कोणी का नाही? काय नाही, आम्हाला फक्त बायासाहेब माड्यात होय का? भेटतात भैयासाहेब रोज. होय का? आता गेलं तरी भेटतात आम्हाला. आता प्रचार एकदम जोरदार सुरू आहे. जोरदार आम्ही नाही गेलो तरी प्रचार एकदम मस्त चालू आहे. वन साइडेड. बर 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 भैयासाहेब ब्रेक वय आता रणजित निंबाळकरला ब्रेक आणि धैर्यशील मोहित्याला हा. 160-100च्या स्पीडनं काय सांगायचं निंबाळकरांना? मिलते काय? ब्रेक के बाद मिलते ब्रेक के बाद आप डायरेक्ट उधर पार्सल उनका, हाँ? इधर नहीं आगे, इधर चलेगा सिर्फ धैर्यशील मोहिते भैया का. बस. हाँ, बस. एक 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 हा. आपण मार्केटमध्ये गेलो का त्यावेळी जिलेबीचा मुद्दा असतोच बरं का. जिलेबी भेटतेच आपल्याला. काय काय मूड आहे? काय बनवलं? निवांत आहे. निवांत आहे का? हा. हे ऊन त्याच्यात ऊन चालतंय. हा. काय काय बनवलं? जिलेबी आहे, लाडू आहे, शेव आहे. होय का? हा. मग आज काय बाजाराचा दिवस आहे का? सोमवारी बाजार असतो. सोमवारी बाजार. सोमवारी बाजार असतो. आज तरी गिऱ्हाईक असतं ना? चालतंय, चालतंय की एवढं तेवढं चालतं. व्यवस्थित हा चालतं ना? हा चला मग काय हा. पोटापुरतं होऊन जातं. हा, पोटापुरतं. हा. बर काय जिलेबी अशी मस्त गोल 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 कशी जमती हो? फडक्यामध्ये केले जाते ना. होय ना? हा. पण आता- बनवणारी ही आहे. अच्छा, बनवणारे ते असं. हा. बरोबर. असो, पण सध्या गोल गोल कोण फिरवतं इकडे निवडणुकीत? सध्या गोल गोल म्हणलं तर मोहिते वाटील. होय का? हा. म्हणजे फिरवतात नुसते, करत काहीच नाही असं म्हणायचं तुम्हाला? नाही नाही, करतात. आमच्यासाठी करतात, सगळ्यांसाठी यापूर्वी करतात. कोण गोल फिरवलं? बरं का सर, आमचे करता सगळे जे काय आहेत ना ते आता सध्याला भैयासाहेब, भैयासाहेब, धैर्यशील मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील. आणि माळा तालुक्यातून छाती ठोकून आम्ही सांगू शकतो की तेच येत असते हा. निवडून. बर. इलेक्शन भेळबत्ता नाही बाबा, लोकच ठरवतात कोण कधी काय होणार आहे की नाही. बर, आणखीन काही लोकांशी बोलूया. ताई नमस्कार. नमस्कार. हा, इथलाच काक्रूज मध्ये राहता? नाही, पिंपरी. पिंपरीला. हा. होय ना? काय घेत आहे? फळे फ्रूट. होय, गरज आहे. गरज एवढा उष्मा आहे. वाढलाय, थंडावा पाहिजे शरीराला, खाल्लंच पाहिजे असं. बरोबर आहे. ना? राईट. काय म्हणजे मग लोकांना सध्या काय आवडतं? आता उन्हात जास्त तर आईस्क्रीम, गार पाणी, फ्रूट वगैरे चालते जास्त करून, गारच. होय ना? हो, बरोबर आहे. गार वाटायला पाहिजे सगळं. बरोबर, राईट हा. राईट. मग आता निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे सगळं. हा? काय वाटतंय तुम्हाला? कोण कसं धावतंय, कोण पुढे आहे, काय मूड आहे? आता तर खरं बोलायला गेलं ना, आता चालू आहे सगळे फ्रॉडच आहेत. कोणी कोणासाठी काहीच करत नाही, आश्वासन खरंच बोला. देतात. तुम्ही आम्ही खरंच खरंच बोला. बोलणार, आश्वासन देतात, पण काही सुद्धा गरिबासाठी कोणी सुद्धा काही करत नाहीत. निवडून आल्या तोपर्यंतच नुसतं आम्ही हे करू ते करू, नंतर मग आपलं हाय तीच आहे चालू. होय ना? बरोबर, राईट. पण आता मग म्हाडामधनं कोण निवडून येतंय म्हणता, काय मूड आहे? आता आम्ही कसं सांगू म्हणतात काकू? नाही, ते सांगतात म्हणून बोलू नका. तुम्ही इकडे बघा, समोर कॅमेरा समोर बघा. हा. हा? धैर्यशील. फार लाजत बोलल्या काकू, काय कर ताई. असा सगळा वेगवेगळ्या सूर्य मंडळी, आणि हा सूर आपण माळशिरस मध्ये पण जाणून घेतला, अकलूज मध्ये पण जाणून घेतला, आणि यानंतर अर्थात मी जाणार आहे माझ्या शोच्या चौकटीत, आणि पुन्हा एकदा